नमस्कार. आपण पाहत आहात जनतेचा बातमीदार न्यूज चॅनल. मी शेषराव सोपणे. परभणी व हिंगोली राजकीय समीकरणामध्ये मोठी हालचाल. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. युतीच्या जागा वाटपाबाबत महत्त्वाच्या चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. पण चर्चा खर्चापेक्षा अंतिम निर्णय महत्त्वपूर्ण असावा. परभणी हिंगोलीसाठी आता गरज आहे ती संयमी, शांत व विकासात्मक व्यक्तिमत्वाची, सर्वसामान्य नेतृत्वाची. राजकीय वर्तुळात अशी चर्चा रंगत आहे की भारतीय जनता पक्षाला युतीतून काही महत्त्वाच्या जागा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे परभणी हिंगोली पट्ट्यातील युतीशी संबंधित आमदार, पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांमध्ये बैठका आणि राजकीय हालचाली वाढल्या असल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान समर्थकांमध्ये अशीही चर्चा आहे की संतोषभाऊ मुरकुटे यांच्या नावाला युतीतील उमेदवारीबाबत मोठे महत्त्व प्राप्त होत आहे. त्यांच्या उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांमध्ये व जनसामान्य नागरिकात उत्साहाचे वातावरण असून परभणी हिंगोलीसाठी हा योग्य निर्णय असल्याचे सांगितले जात आहे. आता युतीकडून अधिकृत घोषणा कधी होणार, जागा वाटपाचे अंतिम सूत्र काय असेल आणि स्थानिक राजकारणात कोणते नवे समीकरण तयार होणार, पक्षनिष्ठा, पद प्रतिष्ठा पाहण्याऐवजी जनतेला हवं असणारं नेतृत्व मिळणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. परभणी हिंगोलीच्या राजकीय घडामोडीवरील प्रत्येक अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.